महाराष्ट्रावर वाढता कर्जबोजा। आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच सरकारने घेतलं 24,000 कोटींचं कर्ज। वर्ष अखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। सुनावणीपूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून अर्ज। जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवून देण्याची अर्जातून विनंती। ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक। मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात होणार बैठक। ओबीसींसंदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा। मेळाव्यातून भाजप मुंबई महापालिकेचा रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। बैठकीमध्ये राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता। कांदा दराबाबतही चर्चा होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचा उद्या वाढदिवस। मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर। व्हिडिओतून मोदींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा। सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या सल्लागारपदी अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया। अनिशजींचा आर्थिक विकास क्षेत्रात मार्गदर्शन लाभणार। रोहित पवारांचं ट्विट। तर यासाठी कुठलेही पैसे घेणार नसल्याचा अंजली दमानियांचा खुलासा। कांद्याच्या दराबाबत आज महत्त्वाची बैठक। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। कृषी क्षेत्रातील अभ्यासक बैठकीला लावणार उपस्थिती। कांद्याचे दर कोसळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। बीड जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पाटोदा तालुक्यातील 3 नद्यांना पूर। माजलगाव तालुक्यातील चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। पूरस्थिती निर्माण झाल्यानं शाळा कॉलेजला आज सुट्टी। जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। कुंडलिका आणि सीना नदीला पूर। पावसामुळे सखल भागासह शेती पाण्याखाली। आमदार अर्जुन खोतकरांच्या घराला पाण्याचा वेढा। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। संभाजीनगरच्या कन्नड सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलं। अंजना पळशी नदीला पूर। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तलाव ओसंडून बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो। तर अक्कलकोटमधील खैराट गावात शिरलं पावसाचं पाणी। शेतपिकांचंही मोठं नुकसान। राज्यात पावसाचा जोर कमी होणार। पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर ओसरणार। मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज। मुंबईतील भुयारी मेट्रोच्या वेळेत बदल। आता सकाळी 5:55 सुटणार पहिली मेट्रो। तर मेट्रो 3 मार्गिकेचा शेवटचा टप्पाही लवकरच प्रवाशांच्या सेवेत। आजपासून नाशिक दिल्ली दरम्यान दररोज विमान सेवा। आठवड्यातून 3 दिवस असलेली विमान सेवा आजपासून दररोज सुरू। आजपासून धावणार ई बाईक टॅक्सी। पहिल्या 1.5 किलोमीटरच्या टप्प्यासाठी किमान भाडं 15 रुपये। त्यापुढे प्रति किलोमीटर 10.27 रुपये आकारले जाणार। आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर हडपसर ते दिवेघाट मार्ग आज सकाळी 11 ते 2 बंद राहणार। रस्ते रुंदीकरणासाठी मार्ग बंद। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पुण्यातील वाघोलीमध्ये इमारतीतील लिफ्ट कोसळली। 3 महिला 2 पुरुष आणि 1 लहान मुलगा होते लिफ्टमध्ये। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 1 दिवसानं वाढवली। आज रिटर्न भरण्याचा अखेरचा दिवस।
एशिया कपमध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये टीम इंडिया पाकिस्तानी क्रिकेटर्सशी हँडशेक करणार नाही. विजयी झाल्यास एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष नक्वी यांच्याकडून ट्रॉफीही स्वीकारणार नसल्याची माहिती. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. वयाच्या 49व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार.